पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. मी डॉक्टर अमित काशीद, अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल या चॅनलमध्ये आयुर्वेदीय जलविज्ञान या सिरीजच्या 8व्या पार्टमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या भागात आपण जाणून घेणार आहोत पाणी पिण्याची एक अत्यंत सामान्य पण महत्त्वाच्या सवयीबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे सकाळी उठल्यावर पाणी पिणं. अर्थात हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे म्हणून आपण 3 भागांमध्ये हा पाहणार आहोत. उषःपानाच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत उषःपान म्हणजे नक्की काय, आयुर्वेदीय ग्रंथामध्ये आणि आचार्यांनी सांगितलेल्या उषःपान संदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी, त्याचे प्रमाण, उषःपानाची वेळ व कोणत्या भांड्यामध्ये किंवा कोणत्या पात्रामध्ये हे उषःपान करावं या संदर्भात. अनेक लोक सकाळी उठताक्षणी 2-3 ग्लास पाणी पितात आणि म्हणतात हे आरोग्यासाठी चांगलं आहे. अनेकांनी ऐकलं असेल सकाळी पाणी प्यायल्यामुळे पोट साफ होतं, शरीर शुद्ध होतं, पण खरंच असं आहे का? या सवयी मागची सत्यता आणि समज काय आहे आणि आयुर्वेदीय वैज्ञानिक तत्व काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. काही लोक म्हणतात रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी उठल्यावरती ते प्या. काहींचं म्हणणं असतं उठत्या क्षणी 1 लिटर पाणी प्यावं, त्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. पण या सगळ्यांच्या मागे तत्व काय आहेत, मर्यादा काय आहेत आणि शरीराच्या गरजा समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून या प्रत्येक गोष्टीचं आपण विवेचन करूया. आयुर्वेदामध्ये उषःपान या संदर्भात सविस्तर वर्णन आपल्याला आढळते. उषःपान कधी करायचं, कसं करायचं, त्याचे फायदे काय आहेत, कोणी ते करावं आणि कोणी करू नये, तसेच पाणी पिण्याचं योग्य प्रमाण किती असावं, या सर्व गोष्टींचा उल्लेख ग्रंथामध्ये पूर्ण प्रकारे विस्ताराने आढळतो. बऱ्याच लोकांना वाटतं की उषा म्हणजे सकाळ, पण प्रत्यक्षात तसं नाही बरं का. विचार करा, ज्यांची झोप सकाळी 4:30 वाजता संपते किंवा पहाटे 4:30 वाजता संपते त्यांच्यासाठी सकाळ म्हणजे पहाटे 4:30 वाजता सुरू होते. तर ज्या व्यक्ती सकाळी 8:30-9 वाजता उठतात त्यांच्यासाठी सकाळ म्हणजे त्या सकाळी 8:30 वाजता 9 वाजता सुरू होते. म्हणून सकाळ हा शब्द उषा या शब्दाला पर्यायी ठरू शकत नाही. उषा म्हणजे काय हे सांगताना आचार्य सांगतात, सवितुः उदयकाले प्रसूतिः सलिलस्य पिबेत दष्टो रोग जरा परिमुक्तो जीवेत वत्सर शतम सागरम. आयुर्वेद सांगतो सूर्याच्या उदयकाळी 8 अंजली प्रमाणात पाणी प्यावं. असे केल्याने मनुष्याला रोगांपासून आणि अकाली वृद्धत्वापासून मुक्ती मिळते आणि तो 100 वर्षापर्यंत निरामय आयुष्य जगू शकतो. येथे 8 प्रसूती हे प्रमाण सांगितलं आहे, म्हणजे साधारणतः 4 अंजली म्हणजेच 4 ओंजळभर पाणी. पण हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार बदलणार आहे. हे प्रमाण व्यक्ती सापेक्ष असणार आहे, कारण प्रत्येकाचं वय, शरीराचा आकार आणि देहयष्टी वेगवेगळे असते. त्यामुळे प्रत्येकाची ओंजळ ही वेगवेगळी असणार आहे आणि त्यानुसार पाण्याचं प्रमाण बदलतं. थोडक्यात सांगायचं तर आयुर्वेद सांगतो 4 ओंजळभर पाणी प्या, पण तेही आपल्या शरीर रचनेनुसार. पण हे प्रमाण तुमच्यासाठी जास्त वाटत असेल तर थोडं कमी पाणी प्या, पण त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नका. फक्त सवयीने किंवा बिनकामाचं पाणी पिऊ नका, कारण असं जास्त पाणी पिल्याने अग्निमांद्य तसेच पचनशक्ती कमकुवत होऊन आजाराला प्रोत्साहन मिळते. हे जे 4 अंजली पाण्याचं प्रमाण आहे ते सरासरी 300 ते 350 ml च्या आसपास येतं. उषःपान म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी घेतलेलं किंवा पिलेलं हे पाणी आहे. शरीरातील दोषांचं संतुलन राखतं, विविध आजारांपासून संरक्षण करतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे म्हातारपण लांब ठेवतं, दीर्घकाळ निरोगी आयुष्य देतं. उषःपान नेमकी कधी करायचं, त्याची योग्य वेळ कोणती हे समजून घेऊयात. आचार्य म्हणतात, अनुदिनं तु अनुदिते रवी मंडले पिबती तोयम अनुझिंत मूत्रवीट अनिल पित्त
पित्त कफानला दोष रुच्छता समा रमते तरुणी शतम. थोडक्यात सांगायचं तर सूर्य उगवण्याची वेळ जवळ आलेली असते, परंतु त्याचं बिंब अजून क्षितिजावर दिसलेलं नसतं. हीच ती वेळ म्हणजे उषक काळ. म्हणजेच रात्र संपत आलेली आहे आणि दिवस उजाडणारच आहे अशी वेळ. तर ही वेळ उषक काळाची वेळ आहे. या उषक काळी पाणी पिलं तर त्याला उषपान असं म्हणतात. जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून मलमूत्र त्याग करण्यापूर्वीच अशा प्रकारे उषपान करतो, त्याचे वात, पित्त, कफ हे सर्व दोष आणि अग्नी संतुलित राहतो. असा मनुष्य दीर्घायुष्य, उत्तम शारीरिक शक्ती, वीर्यबळ, उत्साह आणि तरुणतेने भरलेले आयुष्य उपभोगतो. त्याचे मन, शरीर आणि दाम्पत्य जीवन संतुलित व सामर्थ्यवान राहतात. मदनपाळ निघंटू हा ग्रंथ आहे आणि याचे आचार्यांनी उषपानाच्या संदर्भात उल्लेख विविध विकारांमध्ये उपचार म्हणून देखील केलेला आहे. त्यात विशेषतः वलीपलित म्हणजे त्वचेवरील सुरकुत्या असतील, अकाली केस पिकणे असतील, स्वरबेत म्हणजे आवाज बसणे किंवा श्वसनाच्या संदर्भातील विकार असतील, सर्दी आणि नाकाच्या संदर्भातील विकार असतील तर उषपान उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. रात्रीचा शेवटचा चौथा प्रहर सुरू झाला की पाणी प्या असंही काही ग्रंथामध्ये काही ठिकाणी सांगण्यात आलं आहे. प्रहर म्हणजे 3 तास. 4 प्रहरांचा दिवस होतो आणि 4 प्रहरांची रात्र होते. सूर्यास्त झाल्यानंतर 9 तासांनी म्हणजे 3 प्रहरानंतर आणि सूर्योदयापूर्वी 3 तास अगोदर हा चौथा प्रहर चालू होतो. थोडक्यात आपण झुंजू पहाट म्हणतो किंवा तांबड फुटलं आहे असं म्हणतो आणि त्यानंतर सूर्य उगवणार आहे अशा वेळेला उषक काळ असे म्हणतात व अशा वेळेला पिलेलं पाणी म्हणजे उषपान असे म्हणतात. मदनपाळ निघंटू ग्रंथामध्ये उषपानाचा उल्लेख केला आहे, पण ते ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी करावं असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमकी काय हे आधी समजून घेऊयात. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी साधारण 1 तास 36 मिनिटे आधीचा कालावधी. एक मुहूर्ताची वेळ म्हणजे नक्की किती माहितीये का? एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटं. आणि ब्रह्ममुहूर्त आपण ज्यावेळेस मुहूर्त हा शब्द म्हणतो तर हा पूर्ण मुहूर्त म्हणजेच हा सुद्धा 48 मिनिटाचाच असतो बरं का. या ब्रह्ममुहूर्ताचं एक खास वैशिष्ट्य आहे. यावेळी उठणाऱ्या व्यक्तीला मुख दौर्गंध्य असेल, बद्धकोष्ठता असतील, अजीर्णाच्या संदर्भातील तक्रारी असतील, आळस किंवा आलस्य आपण त्याला म्हणतो, तसेच अनेक नेत्रविकार हे विकार होत नाहीत. थोडक्यात सांगायचं झालं तर हे सर्व आजार फक्त पहाटे न उठण्याच्या सवयीमुळे निर्माण होतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्योदयाची वेळ ही प्रत्येक प्रदेशात भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असते आणि त्यामुळे त्यानुसार ब्रह्ममुहूर्ताची वेळही बदलते. म्हणूनच जिथे जिथे तुम्ही आहात तिथल्या सूर्योदयाच्या वेळेनुसार 1 तास 36 मिनिटे आधीचा वेळ म्हणजे तुमच्यासाठी ब्रह्ममुहूर्ताचा योग्य वेळ आहे. आचार्य भोज आहेत त्यांनी सांगितलं आहे की रात्रभर पाणी धातूच्या पात्रात ठेवून पिणे हे जास्त हितकारक असतं. कारण ज्या पात्रात आपण पाणी ठेवतो त्या पात्राचे गुणधर्म पाण्यामध्ये सुद्धा उतरत असतात. यालाच ऑलिगोडायनॅमिक्स असंही म्हणतात बरं का. त्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं सर्वोत्तम समजलं गेलेलं आहे. तांब्याच्या भांड्याचा गुण म्हणजे तो तिक्त म्हणजे कडू रसाचा, तुरट रसाचा, गोड रसाचा तसेच उष्णवीर्य आहे आणि कटू विपाकी आहे. यामुळे ते पाण्याला उपयुक्त बनवते. तांबे हे पाण्यातील सूक्ष्मजीव असतील, बॅक्टेरिया असतील किंवा फंगस व इतर मायक्रो ऑर्गॅनिझम निस्तेज करायला मदत करते. या प्रकारे हे नेत्रशोधक म्हणजे डोळ्यासाठी हितकारक असतं. आमपाचक आणि शरीरातील मांस आणि मेद यांचं संतुलन राखण्यासाठी योग्य समजलं जातं. असं पाणी हिमोग्लोबिनच्या निर्मितीत सुद्धा मदत करतं बरं का.
तसेच पेशींच्या पुनर्निर्मिती म्हणजे ज्याला आपण रिजनरेशन प्रक्रियेला सुद्धा हे चालना देतं. यामुळे शरीरातील चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम हे सुद्धा सुधारतं आणि मेदाच्या पचनाला सुद्धा मदत होते. म्हणून तांब्याच्या पात्रात ठेवलेलं पाणी हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आणि आरोग्यवर्धक ठरतं. थोडक्यात सांगायचं झालं तर ब्रह्ममुहूर्ताची वेळ म्हणजे रात्रीचा 4था प्रहर ते सूर्योदयापूर्वीचा जो काळ असतो, या वेळेला जर तुम्हाला तहान लागलेली असेल तर त्यावेळी पाणी पिणं म्हणजेच उषःपान करणं योग्य ठरतं. हे पाणी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं असावं. असे केल्याने शरीराला सर्व गुणांचा लाभ मिळतो. उदाहरणार्थ, जर उद्या सूर्य 6:30 वाजता उगवणार असेल तर ब्रह्ममुहूर्ताची वेळ साधारण 4:55 ते 6:25 या काळात म्हणजेच पहाटेचा थोडा प्रकाश पडू लागलेला असेल, यावेळी केलं गेलेलं उषःपान सर्वाधिक फायदेशीर ठरतं. परंतु सूर्योदयानंतर पाणी पिण्यास सांगितलेलं नाही हे मात्र नक्की. तसेच काही ठिकाणी असा सल्ला दिला जातो की सकाळी मुख प्रक्षालन न करता म्हणजेच दात न घासता, तोंड न धुता उषःपान करावं. परंतु अशा प्रकारचा घाणेरडेपणा, अस्वच्छपणा असा विचार आयुर्वेदिक ग्रंथामध्ये कुठेही आढळत नाही. हा सल्ला भारतीय संस्कृतीचा भागच असू शकत नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणून तोंड न धुता पाणी पिणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आयुर्वेद स्वच्छतेला आणि शुद्धतेला सर्वात जास्त महत्व देतो आणि म्हणूनच मुख प्रक्षालन म्हणजे ज्याला आपण मुखधावन म्हणतो, मुखधावन केल्यानंतरच पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. कदाचित काही ठिकाणी एखाद्या विशिष्ट आजारासाठी किंवा ठराविक कारणासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा तोंड न धुता पाणी पिण्याचा उपाय सांगितला गेला असेल, परंतु तो फक्त नैमित्तिक म्हणजे तात्पुरता उपाय म्हणून कदाचित सांगितला असेल. तो 365 दिवसांसाठी बिलकुल सुद्धा आचरणीय नियम नाही. व्हिडिओ थोडा मोठा होत असल्यामुळे आपण इथेच थांबूया. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की उषःपान म्हणजे नक्की काय, आयुर्वेदिक ग्रंथामध्ये आचार्यांनी केलेल्या उषःपानासंदर्भातील वर्णन, उषःपानाचं प्रमाण, उषःपानाची वेळ व कोणत्या भांड्यामध्ये उषःपान करावे या संदर्भात आपण पाहिले आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत उषःपान संदर्भात काही अपसमज आणि त्यामागचे खरं तत्व हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण जर आरोग्याचे सूत्र जर कळलेच नाही तर आपण जे करत आहोत ते बरोबर की चुकीचं ते आपल्याला कळणार नाही. म्हणूनच तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत तुमच्या विश्वासाबद्दल मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.